हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत। आज मी तुम्हाला रेशनच्या तांदळापासून आप्पे कसे करायचे, तांदूळ न भिजवता ते मी सांगणार आहे। तांदूळ अर्धा किलो घेतले, ही हरभऱ्याची डाळ 1 वाटी, उडदाची डाळ 1 वाटी आणि पोहे 1 वाटी छोटी। तर हे तांदूळ आता सकाळी 6 वाजता भिजायला घालायचं, स्वच्छ धुवून घ्यायचं आणि सकाळी 6 वाजता भिजायला घालायचे तांदूळ आणि हे डाळी, आणि 8 वाजता मिक्सरला लावायचं आणि लगेच करायला घ्यायचं। आता हे तांदूळ मिक्सरला थोडं थोडं घालून बारीक करून घ्यायचं। करून बघा लगेचच असं, कारण का रात्रभर जे आंबवलेलं असतं ते यानं पित्त पण होतं, ॲसिडिटी वाढते। त्याच्यामुळे हे ताज्याला ताजं असं तांदूळ सकाळी भिजत घालायचं आणि लगेचच करायचं। तुम्ही असं करून बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा। आता हे पाणी घालून बारीक असं करून घ्यायचं मिक्सरला। त्यामध्ये आता आलं पण घालायचं, आल्याने एवढी छान टेस्ट येते, आल्याने त्यामध्ये साखर घातली एवढी छान टेस्ट येते, तुम्ही करून बघा। त्यामध्ये आता वाटायला आलं पण घालायचं। अशी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची। असं सर्व करून घेणार आहे। तुम्हाला मी एक ट्रिक सांगणार आहे। तुम्ही जर रात्रीची तयारी करून ठेवली सगळी आणि सकाळी जर उठायला उशीर झाला तर तुम्ही पाणी उकळायचं आणि तांदूळ धुवून त्या तांदळामध्ये टाकायचं, डाळीमध्ये टाकायचं आणि 1 तासभर झाकण घालून ठेवायचं आणि मग 1 तासाभरानं वाटायला घ्यायचं। मी आता असं सर्व वाटून घेणार आहे। मिक्सरला असं बारीक करून घेतलेलं आहे। डाळ तांदूळ पोहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। तर त्यामध्ये साखर पण टाकायची आहे। मिक्स करलेलं 10 मिनिटांसाठी ठेवायचं आहे झाकण घालून, म्हणजे साखर मीठ असं चांगलं त्याला लागतं। आणि साखरेने एवढी टेस्ट येते त्याला, तुम्ही पण करून बघा साखर घालून। आता 10 मिनिटांसाठी ठेवायचं याला। जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही। जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, असंच पाहिजे। आता मीठ घालून आता चांगलं मिक्स केलेलं आहे। आता ह्यामधलं मी पीठ थोडंसं काढून ठेवणार आहे, कारण का आपण जे करायला घेतो त्यामध्ये इनो किंवा सोडा घालून आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच करायचं। आणि राहिलेले पीठ तुम्ही फ्रीजला जरी ठेवले तरी पण चालतं संध्याकाळच्याला करायला। आणि ह्यामध्ये आता तुम्हाला इनो किंवा सोडा, बेकिंग पावडर हे घालून लगेच करायला घ्यायचं। हे मी आता करायला घेणार, 10 मिनिटं झालेली आहेत। बेकिंग पावडर घेतली अर्धा चमचा, आता मी टाकून घेणार आहे आणि त्यावर आता पाणी टाकायचं।
मिक्स करायचं आणि लगेच करायला घ्यायचं. मी आप्पे पात्र गॅसवर ठेवलेलं, गॅस पण चालूच केलेला आहे. आता त्यामध्ये तेल टाकायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. सुरुवातीला गॅस थोडा कमीच करायचा. त्याला झाकण ठेवायचं 1-2 मिनिटासाठी. 2 मिनिटं झालेली आहेत. असं फुगून टम झालेलं आहे. जाळी पण अशी छान पडलेली आहे. तुम्ही पण असं करून बघा. ताज्याला ताजं पीठ आंबवता न आंबवता. आता ह्या बाजूने पण 2 मिनिटं असं शेकून घ्यायचं बारीक गॅसवर. असं तर दोन्ही साईडला असं भाजून घ्यायचं चांगलं. असं खायला एवढं छान लागते कुरकुरीत. तुम्ही पण करून बघा. आता काढून घेणार आहे. पुन्हा मी तुम्हाला घालून दाखवणार आहे. आता मी असं सर्व काढून घेणार आहे. खाण्यासाठी आप्पे तयार आहेत. पीठ न आंबवता केलेले आप्पे तुम्ही पण करून बघा. असं किती छान झाले जाळीदार आप्पे. मी तुम्हाला तोडून पण दाखवणार आहे कशी जाळी पडली आता बघा. चटणी आणि आप्पे खाण्यासाठी तयार आहेत. आप्पे खायला या. आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा.
पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.